प्लांटेशन ऍग्रिकल्चर. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्लांटेशन ऍग्रिकल्चर आणि त्याचे काही एक्झाम्पल्स. हाच आहे आजचा क्वेश्चन जो आपण डिस्कस करणार आहोत इन दी DWP गाईस. हा क्वेश्चन जो असेल हा NCERT बेस्ड क्वेश्चन असेल. NCERT मध्ये 12th जिओग्राफी मध्ये तुम्हाला या रिलेटेड कॉन्टेंट 100% सापडेल. सो कारण एक्झाम मध्ये प्रोबॅबल क्वेश्चन्स असतील जे NCERT बेस्ड असतील. ठीक आहे. सो मग आज आपण डिस्कस करणार आहोत इन डिटेल the question on plantation agriculture, most probable and expected. Watch it till the end. काही ना काही 100% नवीन तुम्हाला इथे शिकायला भेटेल. ओके. सो क्वेश्चन, डिस्कस द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्लांटेशन ऍग्रिकल्चर. फर्स्ट, डिमांड इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ. नेम फ्यू इम्पॉर्टंट प्लांटेशन क्रॉप्स अक्रॉस दी वर्ल्ड. ठीक आहे. सो मग हा क्वेश्चन आहे, दोन डिमांड आहे बघा. एक सगळ्यात इम्पॉर्टंट काय असते कधी आन्सर राईट करताना, डिमांड है ना. डिमांड फुलफिल झाली पाहिजे. सो द फर्स्ट डिमांड, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्लांटेशन ऍग्रिकल्चर. सेकंड डिमांड इज द फ्यू इम्पॉर्टंट क्रॉप्स, प्लांटेशन क्रॉप्स अक्रॉस द वर्ल्ड. ठीक है, अक्रॉस द. So these are the two demand and you need to fulfill them within 150 words. मग आता काय की इथे असेल इंट्रोडक्शन. मग इंट्रोडक्शन मध्ये काय करणार तुम्ही, कारण क्वेश्चन आहे ऑन प्लांटेशन क्रॉप्स. सो मग इथे तुम्ही पहिले प्लांटेशन क्रॉप्स बद्दल इन्फॉर्मेशन. ठीक आहे. स्टार्ट विथ दी प्लांटेशन क्रॉप्स. ठीक है. Start with the plantation crop. So plantation crops are simply those crops which are market oriented, which considered as a cash crops. Also they have a huge market demand. These crops were mainly introduced in the colonies by the colonists colonies and making it rather making it rather the मोस्ट इम्पॉर्टंट वन फॉर दी मार्केट सप्लाय. ठीक आहे. पहिला सिंपलचा एक 20 वर्डचा आपला इंट्रोडक्शन इथे झाला. त्याच्यानंतर येईल बघा बॉडी है ना, बॉडी. मग आता प्लांटेशन क्रॉप्स तुम्हाला इथे कॅरेक्टरिस्टिक्स मेन्शन करायचे. कॅरेक्टरिस्टिक्स किंवा मग तुम्ही थोडासा ऑर्डर चेंज करू शकता. काय की इथे तुम्ही फ्यू क्रॉप्स अक्रॉस दी वर्ल्ड जर का असे ऍड केले तर दॅट इज रॅदर इक्वली बेटर कारण फ्लो प्रॉपर मेंटेन होईल. मग आता काय करणार आपण, मग डिफरंट कॉलोनियलिस्ट हॅड लेड टू डिफरंट क्रॉपिंग पॅटर्न इन दी वर्ल्ड. जस्ट लाईक फॉर एक्झाम्पल फ्रेंच introduced what the sugar. ठीक है. And cocoa in coffee also in West Africa. ठीक है, West Africa. Then त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, Britishers introduced sugarcane in Cuba, West Indies. Tea, coffee in India, Sri Lanka. ठीक है. And otherwise you will find in some others. ठीक है. Then Spanish coffee like in Brazil, Dutch you will find in Indonesia, rubber, Malaysia also. ठीक है, rubber, right? So these are the various cropping pattern, plantation cropping pattern you will find in the world. मग काय करू शकता, याला तुम्ही एक मॅप ड्रॉ करू शकता. ठीक आहे. ड्रॉ ए मॅप रिफ्लेक्टिंग किंवा कुठे कुठे वर्ल्ड मध्ये कसे क्रॉपिंग पॅटर्न्स इव्हॉल्व झाले. ठीक आहे. मी एक रफ मॅप ड्रॉ करतोय. ठीक आहे. याचा फार काही असा इथे कनेक्ट नसेल, बट तुम्हाला सांगतोय की येस इथे मग तुम्ही इथे मॅप ड्रॉ करून रिफ्लेक्ट करू शकता की कुठे हे क्रॉपिंग पॅटर्न्स इव्हॉल्व झालेत कसे. ठीक आहे. हा पहिला पार्ट. सेकंड, दी कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे. सेकंड, कॅरेक्टरिस्टिक्स. First, plantation crops are, you will find generally one crop is being taken, है ना, that is being taken. Second,
that crop is market oriented one, that must be in a market demand, so market oriented one. That is third, a large farmland is what required, large farmland is required. Fourth, it is a labor intensive activities है ना, इथे जे लेबर किंवा कामगार म्हणतो ती इंटेन्सिव्ह ऍक्टिव्हिटीज आहे. देन ऑल्सो ए कॅपिटल इंटेन्सिव्ह ऍक्टिव्हिटी ऑल्सो, ठीक आहे, कॅपिटल इंटेन्सिव्ह ऍक्टिव्हिटीज it is, ठीक है. So capital intensive activity, right? And then yes, now use of insecticides, pesticides, irrigation is equally observed. Yes, irrigation is equally observed. Yes, बघा कॅरेक्टरिस्टिक झाले, 4-5 आपण डिफरंट क्रॉप्स पण दिले, क्वेश्चनची डिमांड फुलफिल झाली. कन्क्लुजन, मग कारण क्वेश्चन थिओरिटिकल आहे, यू कॅन सिम्पली कन्क्लूड ऑन व्हेरी इझी लाईन ऑल्सो. दस the plantation crops are very important for the increasing farmers income, and we should take measures to promote plantation crops without hampering environment to ultimately improve the farmer's life in the country and the world. yes, अशा वे मध्ये तुम्ही कन्क्लूड करू शकता. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला क्वेश्चन कळालाय, कसं अटेम्प्ट करायचं आहे. थँक यू अँड हॅव ए गुड टाइम.